कल्पना करा की तुमच्या डोक्यावरून दिव्य प्रवाह प्रवाहित होतो आहे. त्या प्रवाहाला खाली तुमच्या हृदयाकडे वळवा. आता त्या प्रवाहाला डाव्या खांद्याकडे प्रवाहित होऊ द्या व खाली तुमच्या हातात प्रवाहित होऊ द्या. तुमचा दंड, तुमचे कोपर, तुमचे मनगट, हाताचा तळवा आणि मग हाताच्या बोटांच्या टोकांमधून त्याला बाहेर पडू द्या. हा प्रवाह वाहत असताना असा विचार करा की तुमच्यातील जडत्व, गुंतागुंत, अशुद्धता आणि भयाची भावना या प्रवाहाबरोबर तुमच्या संरचनेमधून बाहेर पडत आहे. आता परत तुमचे लक्ष डोक्याच्या वर वळवा. कल्पना करा की तुमच्या डोक्यावरून दिव्य प्रवाह प्रवाहित होतो आहे. त्या प्रवाहाला खाली तुमच्या हृदयाकडे वाहू द्या. त्याला तसेच तुमच्या धडाच्या डाव्या बाजूने खाली तुमची डावी मांडी, डावा गुडघा, पावले आणि मग पावलांच्या बोटांमधून बाहेर वाहू द्या. हा प्रवाह वाहत असताना असा विचार करा की तुमच्यातील जडपणा, गुंतागुंत, अशुद्धता आणि भयाची भावना या प्रवाहाबरोबर तुमच्या संरचनेमधून बाहेर पडत आहे.
आता परत तुमचे लक्ष डोक्याकडे वळवा आणि त्या प्रवाहाला तुमच्या हृदयाकडे वाहू द्या. हृदयाकडून त्याला तुमच्या उजव्या खांद्याकडे वळवा आणि खाली हातात उतरू द्या. उजवा दंड, तुमचे कोपर, मनगट, तळहात आणि मग बोटांच्या टोकांमधून बाहेर पडू द्या. ही प्रक्रिया अतिशय हळूवारपणाने करावी. हा प्रवाह वाहत असताना असा विचार करा की तुमच्यातील जडपणा, गुंतागुंत, अशुद्धता आणि भयाची भावना या प्रवाहाबरोबर तुमच्या संरचनेमधून बाहेर पडत आहे. आता परत एकदा तुमचे लक्ष डोक्याकडे वळवा आणि त्या प्रवाहाला तुमच्या हृदयाकडे वाहू द्या आणि उजव्या बाजूला पुन्हा तसेच करा. डोक्यावरून हृदयाकडे आणि मग तुमच्या शरीरातून खाली उजव्या पायामध्ये, पावलामध्ये आणि उजव्या पायाच्या बोटांमधून बाहेर. हा प्रवाह वाहत असताना असा विचार करा की तुमच्यातील जडपणा, गुंतागुंत, अशुद्धता आणि भयाची भावना या प्रवाहाबरोबर तुमच्या संरचनेमधून बाहेर पडत आहे. जेव्हा ही ऊर्जा तुमच्या उजव्या पायाच्या बोटांमधून बाहेर पडत असेल तेव्हा उजव्या अंगठ्यामधून सगळा जडपणा बाहेर पडत असल्याची खात्री करा. ही प्रक्रिया 2 ते 3 मिनिटे चालू ठेवा व नंतर हळूहळू प्रवाह कमी करा. स्वतःमध्ये अजूनही काही भीती किंवा जडत्व शिल्लक आहे असे वाटत असेल तर ही प्रक्रिया परत एकदा करा. सर्वात शेवटी अगदी आत्मविश्वासपूर्वक खात्री बाळगा की तुमच्यातील सर्व गुंतागुंत
व भीतीची भावना नष्ट झाली आहे आणि शुद्धता व साधेपणा पुनर्स्थापित झाला आहे.